मुंबई फेस्टिवल 2024चे 20 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान आयोजन केले आहे. या फेस्टिवलचे जपानच्या संसदेतील सदस्यांना पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी निमंत्रण दिले. चर्चगेट येथील अँबॅसेडर हॉल इथं वाकायामा प्रीफेक्चर संसदेचे स्पीकर हमागुची तैशी यांच्यासह सदस्यांनी भेट दिली. यावेळी पर्यटन मंत्री महाजन बोलत होते. यावेळी पर्यटन संचालक डॉक्टर बी.एन. पाटील, वाकायामा प्रीफेक्चर संसदेचे स्पीकर हमागुची तैशी, भारत-जपान मैत्री संघाचे अध्यक्ष निजिमा ताकेशी, भारत-जपान मैत्री प्रोत्साहन गटाचे संसदेतील उपाध्यक्ष फुजियामा मासाकी, भारत-जपान मैत्री प्रोत्साहन गटाचे प्रचार समितीचे उपाध्यक्ष हिरोइको युवात, सरचिटणीस तेसुया कवाबटा, कार्यकारी संचालक ताकेती सातो, संसद सदस्य होरी तात्सुओ, सदस्य अकिझुकी फुमिनारी, तोकिशा सुकुजी मिसुटाकुया, आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशोओ, सचिव तिटाझुमे ताकाहिरो यावेळी उपस्थित होते. पर्यटन मंत्री महाजन म्हणाले की राज्याला खूप मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळं देखील आहेत. राज्यातील गडकिल्ले इतिहासाचे साक्ष देतात. जागतिक पर्यटकांना महाराष्ट्राची माहिती व्हावी यासाठी नक्की राज्याला भेट द्यावी असं मंत्री महाजन यांनी सांगितलं. मुंबईची ही ओळख पर्यटकांना करून देण्यासाठी दुबई शॉपिंग फेस्टिवलच्या धर्तीवर मुंबई फेस्टिवल 2024चं आयोजन केलं जात आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून मुंबईच्या संस्कृतीची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ मिळणार आहे. या महोत्सवात महाएक्स्पो, पर्यटन परिषद, शॉपिंग फेस्ट, काळा घोडा फेस्टिवल, बीच फेस्ट, योगा, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बीच क्लीनअप, मॅरेथॉन, संगीत महोत्सव, क्रिकेट, साहसी क्रीडांचा देखील समावेश असल्याची माहिती जपानमधील सदस्यांना यावेळी दिली. या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यात परदेशी पर्यटक यावेत, त्याचप्रमाणे परदेशातही आपल्या पर्यटकांना जाताना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं मंत्री महाजन यांनी सांगितलं.